कालच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत संकल्पना हे प्रकरण पाहिलेलं आहे. त्या मूलभूत संकल्पनामध्ये आपण अर्थव्यवस्था म्हणजे काय ही संकल्पना क्लिअर केलेली आहे आणि ती संकल्पना तुमची या ठिकाणी क्लिअर सुद्धा झाली असेल. अर्थव्यवस्था म्हणजे आता तुम्हाला सर्वांनाच माहीत झालं आहे, उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या आधारे ज्या संस्था, संघटना, कारभार या आधारे ज्या वस्तूचं उत्पादन होते किंवा या उत्पादित करतात त्या व्यवस्थेला, त्या सिस्टीमला अर्थव्यवस्था असं म्हणतात. आता उत्पादन म्हणजे काय? उत्पादनाचे 4 घटक: भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, त्यांना दिले जाणारे मोबदले, या सर्व बाबी तुम्हाला या ठिकाणी माहीत झालेल्या आहेत. आजचा व्हिडिओ क्लिप हा फक्त 40 मिनिटाचा असेल. 40 मिनिटामध्ये कमी वेळ, प्रत्येक व्हिडिओ क्लिप इथून पुढे 40 मिनिटाचाच येईल. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बघितलं आहे आपण अर्थव्यवस्थाचे प्रकार. अर्थव्यवस्थाचे प्रकार कशावरून बघितले की उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आपण पाहिलेले आहेत. तर मालकीनुसार जे प्रकार आहेत ते एक भांडवलशाही, तर दुसरा समाजवादी, तर तिसरा मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय संपूर्ण स्पष्टीकरण त्या क्लिपमध्ये दिलेलं आहे. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु आपण कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे तर मिश्र अर्थव्यवस्थेचा. परंतु 1991 पासून आपली अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्थेकडून कोणीकडे तर मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. हा भाग कारण ही अर्थव्यवस्था आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी अभ्यासायची आहे. आता पुढचं आपल्याला 2 नंबरचं प्रकरण अभ्यासायचं आहे. त्या 2 नंबरचं प्रकरण अभ्यासण्याच्या अगोदर काही 5-7 प्रश्न आहेत. ते 5-7 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ते प्रश्न पाहणं गरजेचं आहे. तसंच अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे सांगितलेले आहेत मी तुम्हाला. तसे व्यवसायानुसार, मालकी हक्कानुसार, मग व्यवसायानुसार कोणते असतील? प्राथमिक क्षेत्र जसं कृषी आणि कृषीशी संबंधित, द्वितीय क्षेत्र उद्योगाशी संबंधित, तृतीय क्षेत्र सेवाशी संबंधित, चतुर्थ क्षेत्र ज्याला आपण म्हणू R&D म्हणा, असं रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं म्हणायचं. तर मोठे घेतलेले निर्णय हे पंचक्षेत्र नवीन उदयाला आलं. हे सर्व बाबी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तसंच विकासाच्या अवस्थेनुसार विकासाच्या अवस्था बघितल्या, त्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था पाहिलेली आहे, विकसनशील अर्थव्यवस्था आपल्याला माहीत आहे, ज्या सांगण्याची गरज नाही. अशा प्रकारचे पहिलं प्रकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर या पहिल्या प्रकरणातलं कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी अगदी कमी वेळेमध्ये प्रश्न पाहणार आहोत. रंजन कोळंबे सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एवढे जबरदस्त प्रश्न दिले की ते सर्व याचा सार आहे. पूर्ण सार क्लिअर व्हायला लागला. आता पहिला प्रश्न काय म्हणतात बघा. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला डॅश डॅश असे म्हणता येणार नाही. आयोगाचे शब्द पाहत राहा, शेवटी बघायचं आयोग आहे तर कधी नाही म्हणून लिहिते, हे महत्वाचं आहे. मग इथं काय प्रश्न विचारला तुम्हाला की भांडवलशाही अर्थव्यवस्थेला डॅश डॅश असे म्हणता येणार नाही. बघा, मी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला काय काय म्हणलो होतो, सांगितलं होतं मी तुम्हाला. इथं बाजार काय, या ठिकाणी बाजारभाव ठरतो म्हणून हिला बाजार अर्थव्यवस्थाही म्हणतात. हिला मुक्त अर्थव्यवस्था म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला, की ज्या ठिकाणी हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणून सांगितलं होतं. परंतु हिला नियोजित अर्थव्यवस्था म्हणायला जमल का? भांडवलशाही अर्थव्यवस्थेला नियोजित अर्थव्यवस्था आपल्याला म्हणायला जमत नाही. नियोजित अर्थव्यवस्था ही समाजवादी मध्ये असते, म्हणून याचं उत्तर नियोजित अर्थव्यवस्था आहे. तसंच हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था भांडवलशाहीला म्हटलं जाते. म्हणून प्रश्न आयोग काय विचारते हे महत्वाचं. शेवटी पाहत जा. आपण काय सुरुवातीला वाचतो, शेवटी पाहत नाही. सुरुवातीला बघायचं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेला डॅश डॅश असे म्हणता येणार नाही असं प्रश्नात विचारलेलं आहे या ठिकाणी. म्हणून आपण म्हणायचं की नियोजित अर्थव्यवस्था म्हणायला जमत नाही. आता प्रश्न क्रमांक 2 आहे. थोडक्यामध्ये कमी वेळेमध्ये प्रश्न पाहू लागलीच आपण. अतिशय महत्वाचं प्रकरण आहे दुसरं. रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये दुसरं प्रकरण आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये. पण ते वैशिष्ट्य पाहायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण संपूर्ण अर्थव्यवस्था अभ्यासणार आहोत, म्हणून वैशिष्ट्याची काही गरज येणार नाही. तुम्हाला स्वतःहून वैशिष्ट्ये त्या ठिकाणी सांगायला जमली पाहिजे. तुम्ही स्वतःहून भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये सांगितले पाहिजे. कारण कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. दुसरं प्रकरण फार महत्त्वाचं, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. या ठिकाणी बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होतात. आता ते कन्फ्युजन दूर करायचं आहे. हा भाग पहा, कारण हे प्रकरण शिकवत असताना 2-3 क्लिप लागतील हे पूर्ण प्रकरण संपण्यासाठी. म्हणून जे महत्त्वाचं प्रकरण आहे ते प्रकरण तुम्हाला चांगल्यापैकी समजवणं, सर्व संकल्पना सर्वात महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट, संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. आता मग प्रश्न 1 बघितला आपण. दुसरा प्रश्न पाहू. भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे असं विचारलं. मी किती सांगितलं बोर्डवर की भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा
कसा चालू आहे, तर सरळ सरळ आहे. आपण स्वीकार केला मिश्र अर्थव्यवस्थेचा. आता आपण मिश्र अर्थव्यवस्थेकडून कोणीकडे जात आहोत, तर मुक्त अर्थव्यवस्थेकडे जात आहोत. प्रश्नच नाही. बाकीचे पर्याय पाहण्याची सुद्धा काही गरज नाही यामध्ये. सहज तुम्हाला हा भाग इथं कळला पाहिजे, हे बी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. आता इथून पुढचा प्रश्न त्यांनी काय विचारला बघा. पुढील विधाने म्हणजे अ वर्गामध्ये आणि ब वर्ग आणि क वर्गामध्ये विधान दिलेले असतात. ते विधान बारकाईने वाचणं, रॉंग राईट व्यवस्थित पाहणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. काय म्हणतात बघा. पहिलं विधान आहे नंबर 1. भारताने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केलेला आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. त्याला राईट करायचं. आता 2 नंबर काय म्हणते बघा. भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेला, दुसरं विधान आहे 2 नंबर. भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून, भांडवलशाही व कुणाचा, समाजवादाचा समावेश असून ती मूलतः म्हणजे मुळात समाजवादी तत्वावर आधारलेली आहे. आधारलेली आहे का समाजवादी तत्वावर? आधारलेली नाही. म्हणून हे विधान कसं आहे? रॉंग आहे. आता 3 नंबर आहे. तिसरं विधान काय म्हणते बघा. म्हणजे असे 3-3, 4-4 विधान मिळत जातात. आता तिसरं विधान काय बघा या ठिकाणी. भारताच्या अर्थव्यवस्थेत 3 नंबरचं विधान, भारताच्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरणाची प्रक्रिया वाढीस लागावी हे भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आहे का? नाहीये. म्हणून हे बी काय या ठिकाणी रॉंगच आहे. आता यानंतर 4 नंबर बघा काय म्हणते. 1991च्या आर्थिक सुधारणापासून भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा कल मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत आहे. हे विधान राईट आहे. म्हणून आतापर्यंत आपण जे पाहिलेलं विधान राईट होतं, पहिलं आणि चौथं विधान राईट होतं. तर चुकीचे विधान कोणते होते? 3 नंबर आणि 4 नंबरचे विधान चुकीचे होते. खाली काय पर्याय दिला त्यांनी की वरील दिलेल्या पर्यायापैकी किंवा वरील दिलेल्या विधानापैकी अयोग्य विधान निवडा. कोणतं विधान? अयोग्य म्हणजे चुकीचं या ठिकाणी निवडायचं आहे आपल्याला. योग्य नाही निवडायचं आहे, अयोग्य निवडायचं आहे. हे बघत जा बरोबर व्यवस्थित आहे. बिनचूक, चूक नसलेले, चूक असलेले, ही 5 आयोगाची भाषा आहे. अयोग्य तो हुलकावून देते, वारंवार सांगतो मी तुम्हाला. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी म्हणजेच 2 आणि 3 याचं उत्तर आहे. म्हणजे 2-3 चुकीचा भाग आहे, अयोग्य आहे. त्यानंतर बघा आताच मी तुम्हाला सांगितलं, पाठीमागं सांगितलं, प्रश्नामध्ये सांगितलं. इकडे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र येते आणि समोर जोड्या लावा म्हणून असं उदाहरण येते. सरळ सरळ आहे. प्राथमिक क्षेत्र आहे, पुढे बांधकाम आहे. तर प्राथमिक क्षेत्रामध्ये काय काय तुम्हाला सांगायला काही गरज नाही. बांधकाम येते का प्राथमिक क्षेत्रामध्ये? येत नाही. संशोधन विकास येते का? येत नाही. त्याला R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण म्हणतो, येते का? येत नाही. वाहतूक व दळणवळण येते का? येत नाही. मग काय येते? तर मत्स्य व्यवसाय येतो. इथं मत्स्य व्यवसाय पर्याय दिलं, शेती दिलं नाही, खाणकाम दिलं नाही, मत्स्य व्यवसाय दिला. असं आयोग विचारते प्रश्न. म्हणून प्राथमिक क्षेत्र म्हटल्याबरोबर मत्स्य व्यवसाय, तर द्वितीय क्षेत्राबरोबर किती सोपं तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की ज्या ठिकाणी काय होतं द्वितीय क्षेत्रामध्ये बांधकाम, द्वितीय क्षेत्रामध्ये प्रक्रिया होते त्याच्यावर हा भाग. तृतीय क्षेत्रामध्ये काय येतात सर्व. तृतीय क्षेत्रामध्ये जो भाग आहे तो वाहतूक व दळणवळण येते. अगोदर सांगितलं सेवामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. चतुर्थ क्षेत्रामध्ये सर्वात सोपं आहे की संशोधन व विकास येते, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. चतुर्थ क्षेत्रामध्ये असे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. खूप सोपा भाग आहे. बघा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी चीनच्या बाबतीत विचारला. चीनच्या अर्थव्यवस्थेचे सध्याचे स्वरूप कसे आहे असं त्यांनी विचारलं. चीनच्या अर्थव्यवस्थेचे सध्याचे स्वरूप कसे आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि खाली पर्याय काय दिला बघा. राजकीय दृष्ट्या भांडवलशाही, आर्थिक दृष्ट्या साम्यवादी. राजकीय दृष्ट्या भांडवलशाही आहे का? नाही आहे. तिथं राजकीय दृष्ट्या काय आहे? समाजवाद आहे. चुकीचं आहे म्हणून विधान. म्हणून एक विधान कॅन्सल. 2 नंबर बघा. राजकीय तसेच आर्थिक दृष्ट्या भांडवलशाही, दोन्ही सुद्धा भांडवलशाही नाही, हे तर चुकीचंच आहे. 3 नंबर राजकीय तसेच आर्थिक दृष्ट्या साम्यवादी. हा भाग राजकीय तसेच आर्थिक दोन्ही म्हणते, साम्यवादी नाही, चुकीचं आहे. मग उत्तर काय असेल तर राजकीय दृष्ट्या साम्यवादी आहे. राजकारणात साम्यवाद आहे तिथं, परंतु आर्थिक दृष्ट्या आता भांडवलशाही होत आहे. चीनची अर्थव्यवस्था बदलायला लागली. आता चीनचं समीकरण बदलायला लागलं. हा भाग पहा. चीननं जसं बघितलं कोरोनामुळे सर्व जगाचं समीकरण बदलून टाकलं. पण आता चीनची अर्थव्यवस्थेचं समीकरण बदलायला लागलं की चीनची राजकीय दृष्ट्या साम्यवादी आहे, राजकारणामध्ये समाजवाद आहे, परंतु आर्थिक दृष्ट्या भांडवलशाही आहे. कशी आहे? भांडवलशाही. बस हे 2-4 प्रश्न आहेत, खूप सोपे आहेत, शेवटी दिलेले आहेत. सर्वांनी घरी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आणणं गरजेचं आहे. व्यवस्थितरित्या पाहायचं. या प्रकारचं पहिलं प्रकरण मूलभूत संकल्पना आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. अगदी सोपं आहे पहिलं प्रकरण, काही असं अवघड नाही, सहज तुम्हाला या ठिकाणी लक्षात राहते. आणि त्या संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत. त्या ठिकाणी उत्पादनाचे 4 घटक, भूमी,
श्रम भांडवल संयोजक तुम्हाला समजलं पाहिजे. आणि जगातल्या अर्थव्यवस्था कशा आहेत त्या अर्थव्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी कळाल्या पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचे. मग आपण कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये आहोत, तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये आहोत. आता मिश्र न राहता आपण कोणीकडे जात आहोत, मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपला प्रवास आहे. आता आपला इथून या पहिल्या प्रकरणापासून प्रवासाला सुरुवात झाली. आता टप्प्याटप्प्याने एक प्रकरण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हळूवार सर्व प्रकरण या ठिकाणी बघायचे आहे. जे काही तुम्हाला समजलं नसेल ते परत मला तुम्ही फोनवर विचारा, मी वारंवार तुम्हाला सांगत आहे. या ठिकाणी नोट्स व्यवस्थित लिहून काढा. मी लिहून देणार नाही, तर लिहून प्रत्येक वेळेस लिहून देणं क्लासमधल्यासारखं होणार नाही. आता तुम्ही समजून घ्या, कारण तुम्हाला तो पॉज करून परत व्हिडिओ पाहायला जमतो, म्हणजे रिपीट मागे येऊन व्हिडिओ पाहायला जमतो. सर्वजण काय मोबाईल चालवण्यामध्ये यूट्यूबमध्ये एक्सपर्ट आहात तुम्ही. काही जण नसाल तरी शिकावं लागते, प्रश्नच नाही. आता कारण जसं परिस्थिती आहे त्यानुसार शिक्षण घेणं हेही सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. बस या प्रकारचं आपण आतापर्यंतचं पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं पहिलं प्रकरण आहे. या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये काही ना जे चार्ट मी तयार केले ते चार्ट लक्षात ठेवा. त्यात सर्वात महत्त्वाचं आहे की अर्थव्यवस्था, आणि दुसरं महत्त्वाचं आहे अर्थव्यवस्थाचे प्रकार. मग अर्थव्यवस्थाचे प्रकार म्हणजे कशावरून, उत्पादन साधनांच्या मालकीनुसार 3 प्रकार, भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र. तर दुसरा प्रकार विकासाच्या अवस्थेवरून विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था. तसेच अर्थव्यवस्थेची क्षेत्रे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. मग अर्थव्यवस्थेचे क्षेत्रे कसे बघितलेले आहेत आपण, ते व्यवसायानुसार पाहिलेले आहेत, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचक. तर जे दुसरं पाहिलेलं आहे आपण मालकीनुसार बघितलेलं आहे, तेही खूप सोपं आहे. सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण बघितलेलं आहे सहकार क्षेत्र. हे थोडक्यात लक्षात ठेवा. हे झाले या ठिकाणी पहिलं प्रकरण अगदी चांगल्यापैकी या ठिकाणी संपले. आणि सहकारामध्ये एक लक्षात ठेवा, विशेष करून सहकारामध्ये ज्याही काही कारखाने उभे टाकतात सहकाराच्या माध्यमातून, जे काही उद्योग उभे टाकतात सहकाराच्या माध्यमातून, या ठिकाणी मग काय असते, शेअर्स खरेदी केले जातात. काय खरेदी केले जातात, शेअर्स खरेदी केले जातात. आणि शेअर्स हे विकत घेतात व्यक्ती, आणि त्या आधारावर तिथं त्या ठिकाणी सहकारातून व्यवसाय उभा केला जातो. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही 5 जरी शेअर्स खरेदी केले तरी तुम्हाला एकाच मताचा अधिकार आहे. म्हणून एक शेअर्स एक मत नाही, बरं, एक सभासद एक मत, एक सभासद एक मत. लक्षात ठेवा. तुम्ही शेअर 10 बी खरेदी करा, 10 मतदान मिळणार नाही तुम्हाला. किती मतदान मिळणार आहे तुम्हाला, फक्त आणि फक्त एक. म्हणून एक सभासद एक मत कधी एखाद्या वेळेस विधान येऊ शकते, हे थोडक्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. तसं तर सहकार आपल्याला स्पेशल पाहायचंच आहे. पुढे आपण येणार आहोत हळूहळू टप्प्याटप्प्याने, काही काळजी करायची नाही. हळूहळू टप्प्याटप्प्याने सर्व बाबी या ठिकाणी बघायच्या आहेत. ठीक आहे, चला मग आज आपण अतिशय महत्त्वाचं प्रकरण या ठिकाणी पाहणार आहोत, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. आता या प्रकरणामध्ये बघा, इथंच लिहिलेलं आहे मी, हे राष्ट्रीय, हे कन्सेप्ट बघत चला, आणि हे उत्पन्न, 2 बाबी वेगवेगळ्या आहेत. यामधलं आपल्याला राष्ट्रीय समजणं महत्वाचं आहे, उत्पन्न सुद्धा समजणं महत्वाचं आहे. हे अतिशय महत्वाचं कन्सेप्ट आहे या ठिकाणी. हा भाग पहा, ते क्लिअर झाल्याच पाहिजे, प्रश्नच नाही, नाहीतर नाही जमणार आहे हा भाग. म्हणून उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय म्हणजे काय, हे क्लिअर झालं पाहिजे ना. नाही तर राष्ट्रीयच माहीत नाही, मग उत्पन्नच माहीत नाही, मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या उत्पन्नाचा समावेश करतात हेच माहीत नाही, मग आपण राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला जमणार नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला या ठिकाणी मूलभूत संकल्पना बघायच्या आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी संकल्पना, इथं ह्याच 2 संकल्पना आहेत. ही पहिली धरू आपण आणि ही दुसरी संकल्पना, असं येऊ. मग आपल्याला पहिली संकल्पना इथं क्लिअर करायची आहे, उत्पन्न म्हणजे काय. पहिली संकल्पना आहे, उत्पन्न म्हणजे काय, हेच पाहायचं. उत्पन्न कोणाला म्हणायचं माहित पाहिजे ना आपल्याला. उत्पन्न कोणाला म्हणायचं, खूप सोपं आहे. उत्पन्न म्हणजे काय, आपल्याला विविध स्त्रोतामधून मिळते उत्पन्न. मग उत्पन्न म्हणजे काय, पगार, मजुरी आहे ना, हा भाग पहा. व्याज, उत्पन्न आहे ना, व्याज बी मिळते, त्याच्यात बी उत्पन्न मिळते. पण व्याजाचा समावेश याच्यात केला जातो का, राष्ट्रीय, बघायचं आहे पुढे आपल्याला. म्हणून उत्पन्न म्हणजे काय, मजुरी आहे ना, पगार, याला आपण उत्पन्न असं म्हणतो. हा भाग पहा. इतरांकडून मिळालेल्या देणग्या बी सुद्धा आल्या याच्यात, हा भाग उत्पन्नामध्ये आल्या बरोबर. पण ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं का नाही मोजायचं, देणग्या, ट्रस्टला दिलेल्या देणग्या किंवा एखाद्या देवस्थानाला दिलेल्या देणग्या, ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं का नाही मोजायचं, हे आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी, हा भाग पहा. मग हे जे उत्पन्न आहे ना, हे उत्पन्न 2 प्रकारचं आहे. मग 2 प्रकार कोणते आहेत उत्पन्नाचे, खूप सोपा भाग आहे. हे समजणं या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. पहिला प्रकार आहे घटक उत्पन्न, घटक उत्पन्न. आणि दुसरा प्रकार आहे गैर घटक उत्पन्न. गैर घटक उत्पन्न आणि घटक उत्पन्न इथं महत्वाचं आहे.
आता हे काय सांगायची तुम्हाला गरज नाही, तुम्ही अभ्यासलेले आहात, माहीत आहात. मी सुरुवातीलाच तुम्हाला शिकवलं उत्पादनाचे घटक किती आहेत, 4. कोणते 4 घटक आहेत उत्पादनाची, सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला. नंबर 1 भूमी, नंबर 2 श्रम, नंबर 3 भांडवल, नंबर 4 संयोजक. हे बघा, यांना काय मोबदला मिळतो, भूमीला काय मिळतो खंड, श्रमिकाला काय मिळते मजुरी, भांडवलाला काय मिळते व्याज, संयोजकाला सर्वात शेवटी काय मिळते नफा. काल मी उल्लेख केला होता याचा. हे या ठिकाणी थोडक्यात इथं लक्षात ठेवा. हा घटक, हे झाले घटक उत्पन्न. यांना मोबदला देऊन टाकणं. काय देऊन टाकणं, मोबदला देऊन टाकणं. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग पहा, अदा करायचं, देऊन टाकायचं. या 4 घटक आहेत, 4 घटक, आणि याच आधारे कोणत्याही वस्तू आणि सेवा. काय सांगितलं मी तुम्हाला, आता लक्षात ठेवा. आहे वस्तू व कोण सेवा, यांची काय होते सांगा, निर्मिती होते. कोणाच्या आधारे, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक निर्मिती होते. यांनाच म्हणायचं घटक उत्पन्न. आता पाठ करून टाका. ज्यांचा अर्थव्यवस्था होतं त्यांना बरंच काही समजते. हा भाग सांगण्याची काही गरज नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्यांना मोबदले तुम्हाला या भूमीला काय खंड, श्रमिकाला काय मजुरी, भांडवलाला काय व्याज, संयोजकाला काय नफा. हे पाठ करून टाका. पाठ म्हणजे माहीतच झालं पाहिजे, प्रश्नच नाही. पण एमपीएससी स्पर्धक ते सांगण्याची गरज नाही. काही विद्यार्थी असे आहेत की ते फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, त्यांना मला वारंवार सांगावं लागते. म्हणून जे सिनियर विद्यार्थी जास्त बोर होऊ नका. त्यांना सिनियर सर परत काय तुम्ही तेच लावायले असं सांगावं लागते, शिकवलं. कारण सर्वांना सोबतच घेऊन चालावं लागते. या प्रकारे मी थोडंसं कधी रिव्हिजन रिपीट ते शब्द उच्चारतो. त्याचा कंटाळा नाही बाळगायचा. हा भाग नाही तर काय सर तेच असं म्हणत राहतात. हा भाग पाहिजे लक्षात ठेवा. याच घटक उत्पन्नाच्या सहाय्याने एखादा उद्योग, उदाहरणार्थ काल मी सांगितलं तुम्हाला, सुईचा उद्योग असू द्या, एखाद्या कुठलाही उद्योग धरा, तुम्ही स्वतः उद्योजक असं गृहीत धरा. कुठलाही उद्योजक उभारत असताना त्याला या 4 उत्पादनाच्या घटकाची गरज भासते, आणि गरज भासवावीच लागते. त्याला भूमी पाहिजे, श्रम पाहिजे, भांडवल, संयोजक तो स्वतः असतो. या आधारे जो उद्योग उभा होतो आणि त्या उद्योगातून उद्योजक ज्या वस्तू आणि सेवा निर्माण करतो, तयार करतो, त्याचाच समावेश फक्त आणि फक्त राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो. नाहीतर बाकीच्यांचा, गैर घटकांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. हे लक्षात ठेवा. मग गैर घटक म्हणजे काय ते बी पाहू आपण या ठिकाणी. हा बाप्पा, आता इकडं काय करावं लागते, हे या ठिकाणी श्रम करावं लागते, काम करावं लागते, त्याग असतो इथं. पण गैर घटक मध्ये काय, श्रमाची गरज नाही, त्यागाची गरज नाही, त्या ठिकाणी सहज प्राप्त होते. हा भाग काही तसे माध्यम आहेत प्राप्त होणारे. आता त्यामध्ये बघा, यांना गैर घटक म्हणजे कोणते आहेत, तर गैर घटक म्हणजे उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर देणग्या, डोनेशन. देणग्या असेल, डोनेशन, एखाद्या कॉलेजवर जागा निघाली, जेवढे पैसे द्या, हे याच्यात राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं नाही. हा भाग पहा, घेतात ना काही संस्थाने घेतात, आता बंद झालं सर्व, पण एक भाग म्हणून सांगितलं मी तुम्हाला. हा भाग पहा. किंवा धर्मदायक देणग्या, काय ट्रस्टला दिलेल्या देणग्या, हे या भाग पहा. परत कर सुद्धा आला बघा, कर महत्वाचं. दंड, धर्मदाय, देणग्या, यांचा समावेश. परत दंड बी आला बरं, दंड लक्षात ठेवा. यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. यांना हस्तांतरित उत्पन्न महत्वाचं आहे बघा. हस्तांतरित उत्पन्न, प्रश्न वजा 5 जा प्रत्येक वेळेस. काय म्हणतात त्यांना, हस्तांतरित उत्पन्न असे म्हटले जाते. हे लक्षात ठेवा. असा प्रश्न येतो एखाद्या वेळेस, खाली आयोग विचारते खालीलपैकी हस्तांतरित उत्पन्न डॅश आहे ओळखा. मग आपण कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज नाही व्हायचं. हा बा, यात केवळ पैशाचं हस्तांतरण झालेलं असते, कुठल्याही वस्तू आणि सेवाची निर्मिती होत नाही. ज्या वस्तू आणि सेवाची निर्मिती होते त्यासाठी उत्पादनाचे 4 घटक वापरले जातात.
भूमी, श्रम, भांडवल, संयोजक अशांचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो, पण गैर घटकांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजायला लागलो, राष्ट्रीय उत्पन्न प्रकरण अभ्यासायला लागलो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. मग आपल्याला हेच माहीत नाही की राष्ट्रीय उत्पन्नात कशाचा समावेश होतो आणि कशाचा समावेश होत नाही, तर हे प्रकरण आपल्याला मग समजलं नाही असं त्याचा अर्थ होते. म्हणून कोणाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो? कोणी विचारलं तुम्हाला की बाबा एखाद्या धर्मदायाला दिलेल्या देणग्या याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होते, तर मग सांगायचं म्हटलं पाहिजे MPSCचे तुम्ही स्पर्धक आहात, परीक्षेला बसणार आहात, मग सहज सांगायचं यांचा समावेश का होतो का होत नाही याचं कारण सांगायचं जमलं पाहिजे. विचारलं एखाद्याने की मग याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही तर का होत नाही सांगा, त्याचं कारण काय सांगा. सांगायचं जमलं पाहिजे की कारण हे हस्तांतरित उत्पन्न आहे. हे उत्पन्न मिळवताना कुठल्याही उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचा या ठिकाणी वापर केला जात नाही किंवा वस्तू आणि सेवांची निर्मिती होत नाही, म्हणून यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. हे त्याचं झालं स्पष्टीकरण. या प्रकारे हे आपण 2 संकल्पना अभ्यासल्या आहेत. खरी बघितले तर महत्वाची एकच संकल्पना आहे, उत्पन्न. या ठिकाणी मग उत्पन्न मध्ये 2 घटक. कोणते 2 घटक पाहिले आपण? घटक उत्पन्न आणि दुसरं गैर घटक. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश कशात होत नाही? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणाचा समावेश होत नाही सांगा? गैर घटकाचा समावेश होत नाही, पण कोणाचा होते? घटक उत्पन्नामध्ये ज्याच्या आधारे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकच्या आधारे एखादी वस्तू आणि सेवा निर्माण केली जाते त्यांचा समावेश कशामध्ये होतो? तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. हे जर पाहिलं आपण आतापर्यंत उत्पन्न ही संकल्पना क्लिअर झाली आपली. व्यवस्थित पाच जा, व्यवस्थित नोट्स लिहा. महत्त्वाचं वारंवार सांगायला मी तुम्हाला. आता इथून पुढं हळूहळू सर्व काही आता थोडंसं प्रॅक्टिस जशी होत जाईल तुम्हाला सवय पडत जाईल. कसं एकदा सवय पडणं गरजेचं आहे. जसं किनवटमध्ये आपण 3 तास क्लासची सवय झाली तुम्हाला बसण्याची. आता थोडंसं कसं एक सातत्य असल्यामुळं 8-9 महिन्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या त्याप्रमाणे 3 तास तुम्ही बसता, कधी 4 तास बी बसता. तसं आता इथं थोडंसं क्लिपवर पाहून लिहिणं महत्त्वाचं आहे. कंटाळा नाही करायचा. कमी वेळेमध्ये मी जास्त ज्ञान तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. हा भाग बी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणं झाला. आता पुढचा भाग इथून पुढे सुरुवात व्हायला लागली. इथून पुढचा भाग आता नवीन तुमच्यासमोर या ठिकाणी येणार आहे. मग आता ही एक संकल्पना आपली क्लिअर झाली. उत्पन्न. अगोदर मी उत्पन्नच बघितलं म्हणून लक्षात ठेवा. म्हणून भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या आधारे ज्या वस्तू आणि सेवांचे निर्माण होते किंवा नवीन वस्तूची निर्मिती होते त्यांचा समावेश फक्त आणि फक्त कशात केला जातो? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. पण जे गैर घटक उत्पन्न आहेत, धर्मदाय असू, देणगी असू द्या, कर असू द्या, दंड असू द्या, आहे ना, कर असू द्या, दंड असू द्या, परत काय म्हणू आपण त्याला, डोनेशन असू द्या, देणगी असू द्या, आहे ना, हा भाग यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. म्हणून यांना गैर घटक उत्पन्न असं म्हटलं जातं. हे आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. हा भाग थोडक्यात इथं लक्षात ठेवा. म्हणून हे क्लिअर झालं पाहिजे. आता राहिला मुद्दा महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय म्हणजे काय? राष्ट्रीय म्हणजे काय हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता राष्ट्रीय पाहत असताना या ठिकाणी राष्ट्रीय या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी काही 2 संकल्पना तुम्हाला या ठिकाणी कळल्या पाहिजे. त्या 2 संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. बघा, आर्थिक क्षेत्र. मी प्रत्येक वेळेस चार्ट काढत आहे, लक्षात ठेवा. पण कुठलं आर्थिक क्षेत्र? देशांतर्गतच. देशांतर्गत म्हणजे 32, 87, 263 चौकिमीच्या आतच. 32, 87, 263 चौकिमीच्या आतच क्षेत्रफळ. आपल्या देशाचं क्षेत्रफळाच्या आतच, देशांतर्गतच फक्त म्हणून आर्थिक क्षेत्र. हे लक्षात ठेवा. बघा, देशांतर्गत प्रक्षेत्र. कुठलं प्रक्षेत्र? आर्थिक प्रक्षेत्र. हे बघा, आर्थिक प्रक्षेत्र. पण कुठलं प्रक्षेत्र? फक्त देशांतर्गत, देशाच्या बाहेर नाही. इथं लक्षात ठेवा. आता पलीकडे बघा काय आहे या ठिकाणी. हा बाप्पा पलीकडे निवासी. या 2 संकल्पना समजल्या पाहिजे. निवासी या संकल्पना इथं महत्वाच्या आहेत.
आणि या संकल्पना आता क्लिअर झाल्या पाहिजे, प्रश्नच नाही, सहज तुम्हाला तो भाग या ठिकाणी समजून राहतो. हा भाग पहा. आता इथं पाहत असताना राष्ट्रीय म्हणजे काय, तर अगोदर बघू आर्थिक देशांतर्गत प्रक्षेत्र हे या ठिकाणी पाहणार आहोत. भारताचे आर्थिक प्रक्षेत्र काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. खूप सोपं आहे. आता याची बघा एक समीकरण तयार होते. भारताचे आर्थिक प्रक्षेत्र हे बघा, आर्थिक प्रक्षेत्र हे लिहून काढा. बरोबर, भारताचे आर्थिक प्रक्षेत्र बरोबर भारताचे भौगोलिक क्षेत्र, भारताचे भौगोलिक क्षेत्र. काय आहे भौगोलिक क्षेत्र? 32,87,263 चौकेमी हे क्षेत्रफळ आहे भारताचं या ठिकाणी. हा भाग काय प्लस, याच्यात प्लस काय करायचं आहे? आर्थिक प्रक्षेत्र लिहून दिलं मी. कुठलं? आपल्या देशांतर्गतच फक्त. याचं समीकरण बघा, खूप सोपं आहे, पाठ करू नका, समजून जाईल तुम्हाला, समजायचं आहे फक्त. प्लस भारताचे प्रदेशातील दूतावास, भारताचे प्रदेशातील दूतावास, अँबॅसेडर ज्याला आपण म्हणू, प्रदेशातील दूतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय, दूतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय, ही संकल्पना आहे आर्थिक प्रक्षेत्राची. पण कुठलं आर्थिक प्रक्षेत्र? भारताच्या आजच, बाहेरचं नाही. हे लक्षात ठेवा, किती सोपं आहे बघा. भारतात सर्व भौगोलिक प्रक्षेत्र किती? 32,87,263 आत ज्या वस्तू आणि कोणाचं सेवांचं निर्माण होते, कोणाच्या माध्यमातून? पण भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाच्या माध्यमातून ज्या नवीन वस्तू आणि सेवा तयार होतात, त्या सर्व आल्या याच्यामध्ये. कुठल्या? या आपल्या देशाच्या क्षेत्रफळाच्या आजच्याच, भारताचे भौगोलिक क्षेत्राच्या आजच्याच. प्लस काय सांगितलं याच्यात? प्लस काय करायचं आहे? भारताचे परदेशातील दूतावास. कुठले दूतावास? आपल्या देशाचे दूतावास परदेशात आहेत की नाही? अमेरिकेत आहेत, जपानमध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी दूतावास आहेत. त्यांचे दूतावास आपले येत आहेत. मग आपले दूतावास तिकडे आहेत, मग त्यांचं बी मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नात करायचं की नाही? करायचं. राहू दे तिकडं, कार्यालय तिकडं असेल, राहायला तिकडं असतील, पण ते काम कुणासाठी करत आहेत? आपल्याच देशासाठी करत आहेत. यांचाही समावेश भारताच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्येच केला जातो. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग दूतावास व काय सांगितलं? भारताचे भौगोलिक क्षेत्र प्लस भारताचे प्रदेशातील दूतावास व संबंधित सरकारी कार्यालय व संबंधित सरकारी कार्यालय, जेवढे कार्यालय आहेत तेवढे परदेशात जी बी कार्यालय आहेत, हे लक्षात ठेवा. हा भाग कार्यालय. आता याच्यातून मायनस करायचं आहे. काय मायनस करायचं आहे? काय मायनस होतील बघा बरं. जसे आपल्या देशाचे दूतावास जपानमध्ये, जर्मनीमध्ये, अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये, इटलीमध्ये आहेत, तसे त्यांचे दूतावास इथं नाहीत का? आहेत ना. मग त्यांचं उत्पन्न आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं का? नाही मोजायचं. म्हणून याला काय करायचं? मायनस करायचं. मायनस. हे बघा काय मायनस लिहिशील आता बघा. भारतातील सर्व परदेशी दूतावास, भारतातील सर्व परदेशी दूतावास सर्व परदेशी दूतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय. ज्यांना आणखी नाही समजलं असेल, आणखीन परत एक वेळेस सांगतो बघा. राष्ट्रीय म्हणजे काय आपण हे या ठिकाणी पाहत आहोत. उत्पन्न आपण पाहिलेलं आहे. उत्पन्न पाहत असताना एक घटक, पहिला घटक उत्पन्न, ज्याला
ज्या वस्तू आणि सेवांचं निर्माण करताना भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाचा वापर करून किंवा उद्योजक वापर करून वस्तू व सेवांची निर्मिती करतात, नवीन वस्तू निर्माण करतात, सेवा निर्माण करतात, त्यांचाच समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. पण गैर घटकांचा समावेश जसं डोनेशन असेल, देणग्या असेल, धर्मदाय देणगी असतील, दंड असेल, कर असेल, यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. म्हणून त्याला आपण गैर घटक उत्पन्न असं म्हणतो. हे पाठीमागं पाहिलं. आता पाहिलो आपण राष्ट्रीय म्हणजे काय. त्या राष्ट्रीय म्हणजे सुद्धा दोन भाग पडले. जसे तिकडं घटक आणि गैर घटक पडले, तशी इथे सुद्धा आर्थिक प्रक्षेत्र पण कुठलं, भारतातलंच. आणि दुसरी संकल्पना आपल्याला बघायची आहे निवासी. निवासी संकल्पना इथं थोडीशी वेगळी आहे. राज्यशास्त्राचा याला राज्यघटनेशी जोडू नका, या ठिकाणी वेगळा भाग आहे. ही संकल्पनाही पुढे पाहणार आहोत आपण. हे दोनही संकल्पना तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे. एक राष्ट्रीय बी क्लिअर झाली पाहिजे आणि एक उत्पन्न सुद्धा क्लिअर झाली पाहिजे. उत्पन्न क्लिअर झाली, आता राष्ट्रीय क्लिअर व्हायली. त्या राष्ट्रीय मधल्या एक घटक काय संपला, आर्थिक प्रक्षेत्र तुमचं क्लिअर झालं. मग आर्थिक प्रक्षेत्र कोणाला म्हणायचं की भारताचं आर्थिक प्रक्षेत्र कुठलं आहे, तर बरोबर भारताचे भौगोलिक क्षेत्र, जेही भौगोलिक क्षेत्र आहे 32, 87, 263 चौकिमीच्या आत ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती होते त्या सर्वांचा समावेश डोमेस्टिक, देशांतर्गत. डोमेस्टिक डी मीन्स काय, डोमेस्टिक. जसं जीडीपी म्हणतो ना, पाहायचं आहे पुढे आपल्याला ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न. इथं नाही पाहायचं आहे, पुढे बघायचं आपल्याला. म्हणून जे भारताचे काय भौगोलिक क्षेत्र प्लस काय सांगते बघा, भारताचे आता आपल्या देशाचे बघा दूतावास, कुठं दूतावास, परदेशातील जेवढी आपले कार्यालय आहेत त्या सर्वांचं सुद्धा उत्पन्न कशात मोजायचं, आर्थिक प्रक्षेत्रातच मोजायचं. हे लक्षात ठेवा. आता जर्मनीमध्ये असतील, जपानमध्ये असतील, अमेरिकेत असतील, चीनमध्ये असतील, युरोपमध्ये, कुठं असं सर्व देशाची नावं तुम्हाला अगोदर पण सांगितली. व संबंधित सरकार जेवढे बी आपले सरकारी कार्यालय आहे हे या भारताच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्येच येतात. राहू द्या. तुम्ही म्हणशाल सर हे राहिले ना चीनमध्ये, जपानमध्ये, अमेरिकेमध्ये, त्यांचं उत्पन्न तिकडं मोजत नाही. ते आपले कार्यालय आहेत ना, आपल्या दूतावासाच्या कार्यालयामध्ये आहेत ना संबंधित अधिकारी, त्यांचे उत्पन्न मग इकडंच कशामध्ये मोजलं जाते, भारताच्या आर्थिक प्रक्षेत्रात मोजलं. पण याच्यातून मायनस काय व्हायला, जसे आपले जपान, जर्मनी, चीन, अमेरिका इकडं आहेत प्रदेशी दूतावास किंवा कार्यालय आहेत, अधिकारी आहेत, तसेच त्यांचे सुद्धा आपले आहेत. मग त्यांचे आपण मिळवायचे का नाही, ते त्यांनी मिळवून घेतले, म्हणून मायनस. हे समीकरण लक्षात ठेवा. म्हणून सांगितले तर भारतातील सर्व प्रदेशी दूतावास, आपल्या देशातील जेवढे बी आहेत ना परदेशी, बरं जर्मनचे, जपानचे, अमेरिकेचे, इटलीचे दूतावास व आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालय, हे याच्यातून मायनस करायचं झालं. हे भारताचे आर्थिक प्रक्षेत्र होईल. एवढं सोपं आहे. तुम्हाला एखाद्या दिवस प्रश्न विचारला जाऊ शकतो, आपल्या देशातील दूतावास ज्यांचे कार्यालय चीनमध्ये आहे, अमेरिकेत आहे, मग त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो का नाही होतो. मग ते कोणत्या प्रकारच्या राष्ट्रीय उत्पन्नात होतो, तर ते भारताचे आर्थिक प्रक्षेत्र. कुठलं प्रक्षेत्र, आर्थिक प्रक्षेत्र. ते बी कोणतं, देशांतर्गत. बरं कुठलं, देशांतर्गत यामध्ये होतं. ही संकल्पना बी याच्या क्लिअर झाली. फार महत्त्वाची संकल्पना आहे. हे बरेच जण विद्यार्थी काय हे समीकरण सुद्धा काय हे असं बरोबर आलं, प्लस आलं, मायनस समजत नाही. त्याला समजून घ्यायचं आहे. सर्व हे समजून घ्या, समजणं फार महत्त्वाचं आहे. हा भाग. आता काही काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, त्या समोर पाहूया. प्रश्न फार मजेशीर आहेत. राष्ट्रीय उत्पन्न शेवटी प्रश्न खूप आहेत. मी बी याच्या व्यतिरिक्त काय वेगळे प्रश्न तुम्हाला आलेले प्रश्न ते सुद्धा घेणार आहे याच्यावर. हा भाग पाहू आपण. जसं जसं जमेल तसं पाहणं गरजेचं आहे. या प्रकारचं या ठिकाणी थोडक्यात हा भाग लागतो. म्हणून इथं काय क्लिअर झालं आपलं की आर्थिक प्रक्षेत्र, ते बी कुठलं, देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र इथे क्लिअर झालं. आता बघा आणखीन परत बघा याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबींचा समावेश होतो भारताच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये, की जे देशांतर्गत आहे. आता भारताच्या मध्ये आर्थिक अंतर्गतच झालं, सांगायचे काय, देशांतर्गत झालं. मग यामध्ये आणखीन कोणत्या कोणत्या बाबीचा समावेश होतो बघा. त्याचाही उल्लेख सरांनी या ठिकाणी पुस्तकात खूप चांगला केला. बघा नंबर 1 काय सांगतात, भारताचा भूप्रादेशिक सागरी प्रदेश. आता आपला जेवढा सागरी प्रदेश आहे ना, आपला जेवढा सागरी प्रदेश आहे, म्हणजे कुठला सागरी प्रदेश आहे, आपल्याला कोणता सागर लागून आहे, एक बंगालचा उपसागर लागून आहे आणि अरबी समुद्र लागून आहे. म्हणजे गुजरात ते महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आहे ना, तामिळनाडू थोडंसं घड्याच्या काठीच्या उलट दिशेने चाललं आहे. हे सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं आहे भूगोलमध्ये अगोदर. हा भाग पण 9 घटक राज्य. किती घटक राज्य, 9 घटक राज्यांना ज्या सागरी सीमा लागलेल्या आहेत तो भारताच्या आत, भारताच्या ईशाला आलेली, म्हणजे 12 नॉटिकल मैल. किती नॉटिकल मैल, 12 नॉटिकल मैल जो भाग आहे ना, तो भाग सुद्धा कशामध्ये येतो, आर्थिक प्रक्षेत्रामध्ये येतो, देशांतर्गतच येतो. हे थोडक्यात याला ठिकाणी म्हणजे सागरी, जेवढा भारताचा सागरी प्रदेश आहे. आता सागरी प्रदेश म्हणजे कसा सांगायचा अर्थ असा, हे बघा या ठिकाणी
आता मॅप छोटा आहे, मी काय बोर्ड छोटा आहे, मॅप बी छोटाच काढतो. इथं गुजरात आहे, इथं महाराष्ट्र आहे, इथं गोवा आहे, छोटंसं गोवा, त्यानंतर इथं कर्नाटक आहे, खाली केरळ आहे, मग तामिळनाडू आहे, हा भाग. मग इथं पुढे इथून पुढे जा, तामिळनाडू नंतर कोण आंध्र प्रदेश आहे, मग आंध्र प्रदेश नंतर ओडिशा आहे आणि पश्चिम, असे 9 राज्य आहेत. किती राज्य आहेत? 9. मग इथं कोण आहे? आता बंगालचा उपसागर आहे. बंगालचा कोण आहे? उपसागर. आणि इथं कोण आहे? अरबी समुद्र. सांगायची काही गरज नाही. मग इथून किती नॉटिकल मैल? 12 नॉटिकल मैल. किती? 12 नॉटिकल मैल हा आपला भारताचा सागरी प्रदेश आहे. इथं आपण जे व्यवसाय, सागरी व्यवसाय म्हणजे मत्स्यमारी असेल, आणखी जे बी व्यवसाय, जसं मोती वगैरे असेल, या बाबी इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. याचा समावेश बी कशामध्ये येतो? भारताच्या. पण याच्या पुढं आंतरराष्ट्रीय सागरी रेषा तयार होते, आहे ना. हा भाग पहा, इथे 1 नंबर सांगितलं की, म्हणून सांगायचा अर्थ असा की भारताचा भूप्रादेशिक सागरी प्रदेश जेवढा आहे, भारताच्या भूप्रदेशाला लागून जेवढा सागरी प्रदेश आहे, त्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? आर्थिक प्रक्षेत्र, देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र यामध्येच होतो. 2 नंबर काय म्हणतात बघा, फार महत्वाचा आहे 2 नंबर. भारतीय निवासीच्या मालकीची, भारतीय निवासीच्या काय मालकीची व इतर 2 किंवा अधिक देशादरम्यान वापरली जाणारी जहाजे. बघा, जहाज कोणाचं? आपल्या मालकीचं. जहाज आपल्या देशाचं. जहाज चाललं कुठं? इंग्लंडला, अमेरिकाला. म्हणजे कुठून चाललं? अटलांटिका महासागरातून चाललं. जहाज आपलं आहे बरं, पण चाललं कुठं? इंग्लंडला आणि अमेरिकेला. मग तिकडं जहाज चालते ते, मग त्याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा का नाही करायचा? करायचा. कारण ते जहाज आहे कुणाचं? आपलं. बघा, ही संकल्पना सरांनी या ठिकाणी बघा सांगितलेली आहे. वापरली जाणारी जहाजे, जसे सागरी जहाजे राहू द्या का हवेतली जहाजे राहू द्या, विमान असू द्या. आपलं विमान आहे आता एअर इंडियाचं विमान, हा बघ, ते विमान चालते दुसऱ्या देशामध्ये, 2 देशामध्ये, इटली आणि अमेरिकेत चालते, असं करीत. मग त्याचं काय इथे दिलं सुरू? इंग्लंड व पाकिस्तान दरम्यान जी वाहतूक करणारी भारतीय जहाजे, तसेच रशिया व जपान दरम्यान वाहतूक करणारी जी एअर इंडियाची प्रवासी विमाने ही भारताचा आर्थिक प्रदेशाचा भाग असतील. समजलं ना? मग यांचं उत्पन्न एखाद्या वेळेस तुम्हाला विधान येऊ शकते की जपान आणि अमेरिकेच्या मध्ये जी जहाजे वाहतात ती आहेत भारतीय मालकीची, आपली आहेत, भारताची, पण तिकडं व्यवसाय करतात, त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो का? तर त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं. बारकाईने अभ्यास करा. बारकावे फारच महत्वाचे, आपण बारकाईने लक्ष देऊ. उदाहरण, एक्झाम्पल समजून चला. आता मी तुम्हाला सहज विचारलं की 2 देशादरम्यान चाललेली जहाजे आहेत, विमाने आहेत आपली, आणि तुम्हाला मी विचारलं की ती आपली आहेत मालकीची, मग त्यांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात करायचं का नाही करायचं? मग कुठं करायचं? देशांतर्गतच करायचं. का देशांतर्गत करायचं? कारण ती आपली आहेत ना, राहू द्या म्हणजे आपली आहे. 3 नंबर, भारतीय निवासीच्या मालकीची आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशात कार्य करणारी. आता मी काय सांगितलं? आंतरराष्ट्रीय. मग आंतरराष्ट्रीय कुठून सुरुवात होते? इथून 12 नॉटिकल संपला, इकडे आंतरराष्ट्रीय सुरू झालं. या ठिकाणी मग आपली जहाजे चालत नाहीत का? इकडे मासेमारी होईना का? होते, प्रश्नच नाही, इकडे मासेमारी होते. मग या ठिकाणी बघा काय, आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशात कार्य करणारी मासेमारी जहाजे, तेल व वायू उत्खनन, तेल आणि वायूचं उत्खनन बी करतो आपण आंतरराष्ट्रीय मध्ये, बघा आहे ना, उत्खनन जहाजे इत्यादीचा समावेश सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. आर्थिक प्रक्षेत्र, कुठलं आर्थिक प्रक्षेत्र? ते सुद्धा देशांतर्गतच यामध्ये समाविष्ट होतो. म्हणून देशांतर्गत आर्थिक प्रक्षेत्र अतिशय महत्वाचं आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा. फारच महत्वाचा भाग आहे, सहज तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. अगदी सोपा हा घटक आहे. ही आपण राष्ट्रीय मधली पहिली संकल्पना बघितली की आर्थिक प्रक्षेत्र, पण कुठलं आर्थिक प्रक्षेत्र? देशांतर्गतच. काय काय बघितलं सरांनी, काय काय सांगितलं की जेवढे सागरी भाग असतील, हे सागरी भागामध्ये अरबी समुद्र राहू द्या का, इकडे बंगालचा उपसागर राहू द्या का, इकडे हिंदी महासागर राहू द्या खाली, आहे ना. आता मॅप सांगायची काही गरज नाही, तुम्हाला सर्व माहीत आहे, डोळ्यासमोर दिसायला असेल तुम्हाला. आता ज्यांना अभ्यासला असेल त्यांना दिसायला असेल, ज्यांना नाही अभ्यासला असेल त्यांच्यासाठी कन्फ्युजन आहे थोडंसं. हा बाप्पा, नवीन विद्यार्थ्यासाठी, विशेषतः करून नवीन विद्यार्थ्यासाठी हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारचं या ठिकाणी
हा आपण ही संकल्पना इथं पाहिलेली आहे. देशांतर्गत सर्वांचा जे प्रक्षेत्र आहेत, आर्थिक प्रक्षेत्र आहेत देशांतर्गत, या सर्वांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होतो. ती जरी बाहेर राहिली तरीही त्यांचा समावेश, पण आपल्या मालकीची, कुणाच्या मालकीची? आपल्या मालकीची, आपल्या देशाच्या मालकीची असतील त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. हे आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हे झालं, पहिली संकल्पना इथे क्लिअर झाली, हे लक्षात ठेवा. आता एक संकल्पना राहिली निवासी. कोणती संकल्पना राहिली? निवासी, ज्याला रेसिडेंट आपण म्हणतो. ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. ही संकल्पना इथं राज्यशास्त्राला जोडू नका. काय विद्यार्थी म्हणतात, सर निवासी असं म्हणतात, सर एखादा व्यक्ती आहे, तो आपल्या देशातला आहे, कामासाठी तो सौदीला गेला, मग त्याचं राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं का नाही? मोजायचं ना, का नाही मोजायचं? हे पुढे पाहायचं आहे तुम्हाला, फार महत्त्वाचा घटक आहे तो. मग तो तिकडे सौदीमध्ये गेला किंवा अमेरिकेमध्ये गेला, कामाला गेला, कायमचा गेला, इकडं नागरिकत्व त्यानं ठेवलं का नाही ठेवलं, संपवलं का तिकडं नागरिकत्व आता त्यानं तिकडं नागरिकत्व मिळवलं, इकडं नागरिकत्व ऑटोमॅटिक संपत. हा बा, मग तिकडं नागरिकत्व आहे का नाही आहे? जर तिकडं त्यानं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर त्याला PIO म्हटलं जाते, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. ही काय संकल्पना पुढे पाहणार होतं. नाही स्वीकारलं असेल, त्याचं नागरिकत्व भारतीयच असेल, पण त्यानं कामाला तिकडे गेला पोटासाठी, हा बा, पोट भरण्यासाठी, त्याला म्हणलं जाते नॉन रेसिडेंट इंडियन, अनिवासी भारतीय. त्याचा निवास भारतात नाही, पण तो भारताचाच रहिवासी आहे. हे मी सुद्धा इथं पाहिजे. म्हणून ही संकल्पना राज्यशास्त्राला जोडू नका, वेगळी आहे इथली संकल्पना. कुणाचं उत्पन्न कसं मोजायचं काय, निवासीच्या बाबतीमध्ये इथं सुद्धा महत्व. इकडे क्लिअर झालं सर्व. भारताचे आर्थिक प्रक्षेत्र, हा कन्सेप्ट सुद्धा तुमचा या ठिकाणी आता क्लिअर झाला पाहिजे. हे थोडक्यात लक्षात. सोपं आहे, फार सोपं आहे. मी काहीच तुम्हाला सांगायला, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस मी पहिली क्लिप मला बनवली त्यावेळेस सांगितलं की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक समजणं महत्त्वाचं आहे. सरांनी काय लिहिलं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे सरांनी लिहून त्या ठिकाणी उदाहरणं तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे पाठांतरणावर जोर देऊ नका. आता भारताचे आर्थिक प्रक्षेत्र देशांतर्गत 263 चौकिमीच्या क्षेत्रफळाच्या आत जे आर्थिक प्रक्षेत्र आहे ते किती सोपं आहे सांगा. भारताचे भौगोलिक क्षेत्र प्लस भारताचे कुठले प्रदेशातील दूतावास, संबंधित सरकारी कार्यालय मायनस करायचे. काय करायचं? भारतातील सर्व प्रदेशी दूतावास, भारतात आपल्या देशातली जेवढे प्रदेशी दूतावास आहेत व आंतरराष्ट्रीय संघटनाची कार्यालय, हे याच्यातून मायनस करून टाकायचं. त्यांचं कसं आपण बोलायचं? अमेरिकेचं आपल्या इथं कार्यालय आहे, अमेरिकेचे आपले दूतावास आहेत, किंवा ब्रिटनचे दूतावास आहेत, ब्रिटनचे त्यांचं कार्यालय, त्यांचं आपण राष्ट्रीय उत्पन्नात कसा समावेश करणार आहोत? करणार नाही. हे लक्षात ठेवा. या प्रकारची ही संकल्पना या ठिकाणी क्लिअर केला. आणि शेवटी मी 3 काही पॉईंट सांगितले तुम्हाला. जसं सांगितलं की आपल्या सागरी प्रदेशामध्ये जेही आहेत चालणारे जहाजे वगैरे आहेत, त्यांचाही समावेश कुठे होतो? राष्ट्रीय उत्पन्नातच होतो, यातच होतो. आर्थिक प्रक्षेत्र देशांतर्गत यामध्येच होतो. हे लक्षात ठेवा. या ठिकाणचा हा भाग थोडक्यात इथे लक्षात ठेवा. आणि परत तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं, एखादं विमान इंग्लंड आणि जपानमध्ये चालत आहे, पण ते आहे आपल्या भारताच्या मालकीचं, आपल्या देशाचं आहे, तरी त्याचा समावेश कशामध्ये होतो? की भारताचे आर्थिक प्रक्षेत्र यामध्येच होतो. हे सुद्धा थोडक्यात चालू दे, तिकडे चाललंच आहे हा भाग. म्हणून थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि परत या ठिकाणी आता तेच उदाहरण परत झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला संकल्पना बघायची निवासी. कोणती संकल्पना बघायची आपल्याला? निवासी हा भाग. मग ती संकल्पना पाहत असताना सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ती पाहायची आहे. निवासी संकल्पना आपण आता उद्याला बघू. अगदी सोपा घटक आहे, काही असा अवघड नाही. सहज तुम्ही याला थोडंसं लक्षात ठेवा, सहज थोडंसं व्यवस्थित, कारण थोडं टप्प्याटप्प्याने शिकवतो. आज जसं पुढं जात जाऊ तसं तुम्हाला त्या ठिकाणी ते समजणार आहे. कारण अर्थव्यवस्था कुठं आता बेसिकपासूनच आपल्याला या ठिकाणी पुढं जायची आहे. आता इथं फार महत्त्वाच्या बाबी आहेत. या ठिकाणी आपल्याला एवढ्या काही चांगल्या संकल्पना शिकायच्या आहेत, काही महत्त्वाच्या कन्सेप्ट इथं शिकायचे आहेत की ज्या संकल्पना कन्सेप्ट तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेल्या नसाल, त्या संकल्पना तुमच्या पुढे आलेल्या नसतील. काही जण आता जे सिनियर आहेत विद्यार्थी, त्यांना सांगण्याची काही गरज नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला मध्यमवर्ती वस्तू विरुद्ध बघा अंतिम वस्तू, हे सुद्धा इथं अभ्यासायचं आहे. त्यानंतर अंतिम वस्तू म्हणजे काय, मूल्यवर्धित म्हणजे काय आहे ना, हा भाग हे सर्व आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. हे निवासी संकल्पना आपण आता पुढच्या क्लिपमध्ये पाहू. हे थोडक्यात त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, धन्यवाद.